ओके, काय लिहिले होते वॉल लोड? फ्लॅशसाठी 13.5 आणि AC साठी 4.5. तर आपल्याला दोन्ही बनवावं लागणार आहे. आपल्याला फ्लॅशवाला पण बनवावं लागणार आहे आणि AC साठी पण बनवावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता ACचं माझ्याकडे रेडी आहे बनलेलं आहे की नाही. तर फ्लॅशवाला मी आता सगळ्यात पहिले आपण फ्लॅशवाला करू की काय सायझेस येतात त्याच्यामध्ये. आणि AC ब्लॉकसाठी तर माझं जे काय ओरिजिनल डिझाईन आहे तर डायरेक्टली ओरिजिनल मी डिझाईन तुम्हाला देऊन देईल, जे मी केलेलं आहे. ठीक आहे. ते समजून सांगून दिली कशा प्रकारे केलेलं आहे. ते आपण करूनच घेऊ आता. त्याचा ट्रायल अँड एरर कसे घ्यायचे, काय घ्यायचे तुम्हाला समजून देईल. पण माझ्या याच्यानुसार आज तुम्ही मला जॉमेट्री करून दिली असती, तुमचे डाऊट निघाले असतात. तुम्ही कॉलही नाही केला, जॉईन नाही होत आहे, सांगा काहीतरी करा, ॲक्सेप्ट केलं असतं. कालचा एक दिवस तुमचा हे झाला असतं त्याच्यामध्ये. आज मी जेवढं सांगतोय वॉल लोड्स वगैरे लावणे आणि पूर्ण डिझाईन मी सांगतोय, तर उद्या मला तुम्ही काहीही करून तुमच्यापैकी 9 जणांपैकी, आता 90 जण आहे ना इथे, तर ते 10 जणांपैकी 3 जण तरी मॉडेल बनवा, ॲटलिस्ट 3. 10 पैकी ॲटलिस्ट 3 तुम्ही ग्रुप बनवा, काही पण करा. ठीक आहे. 2 जण बघा, 1 जण बनवल, त्याला सांगेल कशा प्रकारे केलं आहे, काय केलेलं आहे, आणि ते करून करा तुम्ही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत या प्रोजेक्टला काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. स्वतः तुम्हाला करावं लागेल. जिथे जिथे प्रॉब्लेम येईल मी प्रॉब्लेम सांगायला हवं ना तुम्हाला. नाही तर काही मतलब नाही राहणार. ठीक आहे. बॅचमध्ये नाही दाखव. आत्ता इस्टिमेटिंगचे म्हणत असेल तर ते ठीक आहे, याचे नाही, याचा नाही होऊ शकत. दाखवत आहे 100% दाखवतो. त्याचं बघू आपण, हे झाल्याबरोबर, क्लास झाल्याबरोबर बघू. आता सगळ्यात पहिले इथे तुम्ही प्लॅन बघा. प्लॅनमध्ये तुम्हाला हे वॉल जी आहे ती वॉल किती इंचेस आहे ते बघा. सगळ्यात पहिले किती MM आहे? 150 MM म्हणजे 6 इंचेस. 150 MM म्हणजे नियर अबाउटली 6 इंचेस. आतल्या वॉल बघा, आतल्या वॉल किती आहे? 115 म्हणजे किती इंचेस? 4.5 इंच. तर आपल्याला बाहेर किती इंचाची वॉल लावायची आहे? 6 इंचाची. आणि आतमध्ये किती लावायची आहे? 4.5 इंच. आणि आपण इथे AC ब्लॉक्स लावू तर आपले सेम तेवढेच आपल्याला करणे. ऑटोकॅड मध्ये 9 इंची लाव, ते ड्राफ्टिंगसाठी आहे. पण ऍक्च्युअली मी ग्राउंडवर तुम्हाला 6 इंच दाखवील आणि 4.5 इंच दाखवेल. नाही, फ्लॅट्समध्ये जेवढी जास्त जागा भेटेल, तुला इकडलं 3 इंच भेटलं, तिकडलं 3 इंच भेटलं, 6 इंच तुझा हॉल वाढला ना. 10 फुटाचा 10.5 फूट झाला, त्याच्यामध्येच खुशी आहे. कळलं का? एरिया वाढतो ना ऍक्च्युअली. 9 इथे जर मी आता इथे माझा 6 इंच आहे आणि इथे ही माझी इनर वॉल जी आहे ती 4.5 इंच आहे. इथे मी 9 इंच घेतलं असतं आणि इथे पण मी 9 इंच घेतलं असतं, तर इथे माझे 3 इंच आणि इथे माझे 4.5 इंच, म्हणजे किती झाले? 7.5 इंच माझा हा हॉल कमी झाला असता, म्हणजे सॉरी ही किचन कमी झाली असतं. तेवढी जास्त भेटली ना मला, आहे की नाही? तर म्हणून फ्लॅट स्कीममध्ये ही फ्लॅट स्कीम टिपिकल फ्लोअर आहे.
फर्स्ट फ्लोअर टू फोर्थ फ्लोअर लेवल. तर त्या कारण आपल्याला फ्लॅट स्कीममध्ये तुम्ही कुठेही बघाल, जेव्हा आपण AC ब्लॉक्स वापरतोय किंवा आपण गट्टू वापरतोय, तर 6 इंचचा डायरेक्टली गट्टू राहते आणि 4 इंचीचा डायरेक्टली गट्टू राहते. तर 4चं 4.5 होऊन जाते आणि तो 5.5चा 6 होऊन जातो. 5.5चा गट्टू येतो डायरेक्टली. इनर आउटर प्लास्टर पकडून 6 होऊन जातो. इथे पण इनर आउटर प्लास्टर पकडून 4चा 4.5 होऊन जातो. कळलं का? तर त्या कारण आपल्याला आता 6 इंचीसाठी लोड लावणे आणि 4 इंचीसाठी लावणे. आउटर आपला काय राहणार आहे? 6 इंची आणि इनर 4 इंची. आता आउटरमध्ये इथे काय आहे आपला? इथे किती आहे आपला? 4.5. बाल्कनीज आर 4.5 इंची. 115. ओके, बाल्कनीज 115 आहे. इथे पण तुम्ही बघाल 115. आता ही जे आहे हे पार्टेशन आपलं 150चं, पण ते चुकीचं आहे ॲक्च्युली. कारण की इथे तुम्ही पार्टेशन जेव्हा 115चं देता, तर इथेही पार्टेशन तुमचं किती राहायला पाहिजे? 115. तर हा मिस्टेक आहे. हे जे आहे हेच इकडे राहील. अशा प्रकारचं राहील. ठीक आहे. तर बाल्कनी सगळ्या 115 आणि आउटर 6 इंच. ओके, तर त्या प्रकारे लोड लावायचा. आता आपण लोड्स लावू. स्टार्ट फ्लोअर आलो आपण. फ्लोअर पकडला आपण. हा, तर आपल्याला सगळे फ्लोअर्स पकडायचे. सिलेक्ट करायचं आहे. कंट्रोल दाबून आहो मी. टेरस नाही करतोय सध्या. मला लोड लावायचा आहे, वॉल लोड लावायचा आहे. तर मी टेरस न करता मी लोड लावतो आणि मी EQ साठी बिल्डिंग डिझाईन करतो. EQ साठी बिल्डिंग मी डिझाईन करतो. तर जेव्हा अर्थक्वेक सांगू मी तुम्हाला, मी तुम्हाला काल म्हटलं तर IS कोड पण घेऊन याल म्हणून. 456. ओके, IS कोड 456 IS 1893. 1893 मी देतो माझ्याकडनं तुम्हाला. तर आता बघा इथे डेफिनेशन. इथे कुठे गेलोय मी? जनरलमध्ये गेलो. जनरलमध्ये जाऊन मी डायरेक्टली लोडिंगमध्ये आलो. कुठे आलो? लोडिंग. लोडिंगमध्ये आल्यानंतर डेफिनेशनला क्लिक केलं. डेफिनेशनला क्लिक केल्यानंतर सिस्मिक डेफिनेशन. सिस्मिक म्हणजे अर्थक्वेक. ओके, त्याला ॲड केलं. ॲड केल्यानंतर मला इथे सिस्मिक पॅरामीटर येतं आणि इथे आपला IS कोड येईल. IS 1893. IS 1893 ला मी जनरेट करतोय. जनरेट कशासाठी करतोय? झोन 2 साठी. कारण की आपण कशामध्ये राहतो? झोन 2 मध्ये राहतो. आता हे लिहून ठेवा प्लीज. हा टेबल एक लिहून ठेवा. झोन 2 मध्ये राहतो. झोन फॅक्टर 0.1 आहे आणि इथे ऑर्डिनरी बिल्डिंग घेतोय. कारण की OMRF यासाठी घेतोय आपण, कारण की आपण फ्लॅट स्कीम करतोय, कोणतेही कमर्शियल कॉम्प्लेक्स नाही करतोय. म्हणून आपण ऑर्डिनरी रेनफोर्स कॉन्क्रीट मोमेंट रेजिस्टन्स फ्रेम घेतो. RC म्हणजे रेनफोर्स कॉन्क्रीट. RC म्हणजे काय? रेनफोर्स कॉन्क्रीट आहे. झोन फॅक्टर. ZET इज झोन फॅक्टर. रिस्पॉन्स रिडक्शन म्हणजेच R. त्याला R लिहाल तुम्ही रिस्पॉन्स रिडक्शनला. Soil, it is medium soil. हार्ड सॉइल म्हणजे टोटली रॉक. मीडियम सॉइल म्हणजे येलोइश सॉइल.
ठीक आहे. आणि सॉफ्ट सॉईल म्हणजे पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल. ठीक आहे. लिहिलं का? हा 1 आहे जनरल बिल्डिंग, हा 3 आहे, झोन फॅक्टर 0.1 आहे. ठीक आहे. हे सगळं आपल्याला आय एस कोडमध्ये आहे. एक मिनिट. IS 456 आणि 1893 यांनी आपण डिझाईन करतो. तर हा 1893 आहे, 2016 आहे. झोन फॅक्टर टेबल नंबर 3, झोन फॅक्टर झोन 2 साठी 0.1, पेज नंबर 10. ओके, इथून घेतलेलं आहे. आता आर ची व्हॅल्यू जी आहे ती कुठनं आलेली आहे ती पण सांगतोय. हा आय ची व्हॅल्यू जी 1 म्हटलं ना तू, इम्पॉर्टंट फॅक्टर्स. तर इथे जर माझं कमर्शियल बिल्डिंग आणि इम्पॉर्टंट बिल्डिंग आहे, स्कूल वगैरे आहे, सगळं काही हॉल वगैरे आहे, तर मला 1.5 घ्यावं लागेल. आणि जर माझं रेसिडेन्शियल आहे बा आणि 200 लोकांच्या वरती आहे तर 1.2 घ्यावं लागेल. आणि जर माझा जनरल बिल्डिंग आहे, मी फ्लॅट स्कीम बनवतोय, तर मला 1 घेणे आहे. हा आय आहे जो तू 1 आता म्हटलं तू. आर बघू. आर रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर, दॅट इज आर. रिस्पॉन्स रिडक्शन लिहिलं आहे इथे. इथे बघा काय लिहिलं आहे, रिस्पॉन्स रिडक्शन. आणि इथे पण रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर, दॅट इज आर. तर आपण 3 घेतलाय. 3 कोणता घेतलाय? RC बिल्डिंग विथ ऑर्डिनरी मोमेंट रेजिस्टन्स. ऑर्डिनरी मोमेंट रेजिस्टन्स. हॅलो, बरं बरं 2 मिनटं आलंच. ठीक आहे. हा आय एस कोड आहे. आय एस कोडमधून आपण घेतो. तर आपल्याला जनरेट करतो मी हे. इथे आलेला आहे झोन आर म्हणजेच RF, इम्पॉर्टंट फॅक्टर 1, सॉईल टाईप 2, मीडियम सॉईल घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग हा एक फॅक्टर आहे स्ट्रक्चरल टाईप 1 मध्ये आहे आपला. ओके. आणि डॅम्पिंग रेशो आपला आहे 0.05 म्हणजे 5%. ओके. आपण पिरियड नाही काढलेला आहे आपल्या याचा, म्हणजे टाईम पिरियड नाही काढलेला आहे, तर आपण टाईम पिरियड पण काढू शकतो आणि आपण इथे लिहू पण शकतो. ओके. फ्रिक्वेन्सी. तर याला आपण ॲड करतोय. ॲड केल्यानंतर सल्फेट पण आपण एक ॲड करतो. सल्फेट पण आपला एक ॲड झाला. त्याच्यानंतर क्लोज झाल्यानंतर 1 मिनिट. क्लोज झाल्यानंतर इथे आपल्याला एक मेंबर लोड लावायचा, मेंबर वेट लावायचा. तर मला सांगा 6 इंचीसाठी आपण काढलेलं आहे. 6 इंचीसाठी, 9 इंचीसाठी आपण काढलेलंच आहेच. आपण 6 इंचीसाठी पण काढलेलं आहे. आपण फक्त 9 इंचीसाठीच काढलेलं आहे. ओके ओके. 9 किलोन्यूटन पर मीटर होतं. तर 9 किलोन्यूटन पर मीटर. आणि 4 इंचीसाठी घेतलं होतं आपण, नाही घेतलेलं आहे. तर 0.115 त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आताच सांगतो. बघा 0.115 इंटू 20 इंटू 2.83 नाही 33 मीटरची हाईट आहे आपली, पण आपले 300 mm तरी डेप्थ खाली येईल कशाची, बीमची. म्हणून आपण इंटू 2.7 घेऊ त्याला.
6.21. हाईट ऑफ दी फ्लोअर टू फ्लोअर आपण किती घेतलेली आहे? कशाचा आवाज येतो? कोणी आलाय? ठीक आहे. 6.21. हाईट आपण किती घेतली? हाईट लिहून टाका. हाईट फ्लोअर टू फ्लोअर आपण 3 मीटर घेतलेली आहे. त्याच्यामधला 0.3चा आपला बीम गेलेला आहे. आपण असं कन्सिडर केलेला आहे, सगळीकडे 0.3चा आपला बीम गेलेला आहे. 0.3चा आपला बीम गेला तर 2.7 आपली उरलेली आहे. 3 मायनस 0.3 म्हणजेच किती होऊन जाईल? 2.7. ओके. तर 4 इंचीसाठी लोड किती आला आहे माझा? 6.21. तर परत अजून 6.21 ॲड. तर आता हे मला लावायचं आहे. आणि बाल्कनीसाठी पण काढलं होतं 9 इंची नाही 6 इंची काढलं होतं का? नाही काढलं. अजून काढून टाकू. बाल्कनीसाठी बघा 0.115 इंटू 20 इंटू 0.9 हाऊ मच? 2.07 म्हणजेच 2.1 पण पकडू शकतो त्याला. 2.1 आहे ना. कसे कॅल्क्युलेशन्स आहे? 0.115 इंटू डेन्सिटी ऑफ ब्रिक वर्क इट इज 20 फ्लॅश ब्रिक साठी इंटू 0.9 बाल्कनी. आणि इनर वॉल 0.115 इंटू 20 डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट 2.7. कारण की बीमची डेप्थ 0.3 राहील, ती मायनस करू. ठीक आहे. सो 2.1 पकडतो मी याला. आता बघा, आता आपण लावू याला. आता इथे मायनस नाही घेतला आहे मी, कारण की हे आपल्याला अर्थक्विक लोड लावणे. सो सगळे बीम सिलेक्ट करा. रक्षा आली आहे का? इकडे येऊन बस. ओके. सो आपण सगळे फ्लोअर्स सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामधला टॉप फ्लोअर सध्या आपण सिलेक्ट नाही करू. खालचे फ्लोअर्स आपण अल्टर बीबी करतोय मी. खालचे फ्लोअर्स आपण करू. तर बघा किती फ्लोअर्स आपल्याला दिसतात? 1 2 3 4 5 फ्लोअर्स दिसत आहे. वरचा टॉप फ्लोअर नाही आहे याच्यामध्ये. तर आपल्याला आता लोडिंग्स लावायचे. तर आउटरला मला माहिती आहे माझे आउटर काय आहे? 6 इंची आहे. 6 इंचीसाठी लोड फ्लॅश ब्रिकचा किती लागणार आहे? फ्लॅशवाली आहे, एसी नाही आहे. काय 6 इंचीसाठी 6.21 लागतं. 9 लागतं 9. तर हा पूर्णच्या पूर्ण आहे का पट्टा? नाही आहे. प्लॅनमध्ये बघायचं. इथे बाल्कनी आहे, हा पूर्ण पट्टा आहे. बाल्कनी सोडून मग हा इथपर्यंत पट्टा आहे. ठीक आहे. बघा हा लावून टाकू. इकडे नाही राहणार. कंट्रोल दाबून करतोय मी. हे बाल्कनी नाही आहे, हा राहील. बाल्कनी आपली 4 इंची मध्ये आहे. झूम करावं लागेल आपल्याला. स्क्रोल करून झूम करतो आपण. एवढा काय लागेल आपला? वॉल लोड लागेल. असाइन टू सिलेक्टेड बीम झाला असेल सगळ्या फ्लोअर्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आतमधले लावायचे आपल्याला. तर आतमधले आता हा जेवढे इनर्स आहे आपले इनर आहे तेवढे इनर सिलेक्ट करून घ्या.
सरळ मी असंही करू शकतो इनर. हा नाही आहे, हा आउटरमध्ये येते माझं. ओके, हा पण हे पण सगळे आउटरमध्ये येते. हे इनर वॉल्स माझे किती इंची आहे? 4 इंचेस. परत सिलेक्ट करावं लागेल. ओके, 4 इंची आहे. हे नाही आहे, हा बाहेर बाल्कनीसाठी काढण्यासाठी घेतला होता. हे पण लागले. आता तुम्ही हे बघाल, हा असा लागलेला आहे, हा असा लागलेला आहे. आपण तुम्ही पूर्ण याला बघू शकता. ओके, सो नेक्स्ट बाल्कनीज. हे सगळ्या बाल्कनीज आहेत. सगळ्या बाल्कनीजला आपण हे लावतो. ओके, 1 मिनिट. सो हे पण लोड लागले आपले, इथपर्यंत लागला. आता तुम्ही म्हणाल हा इथपर्यंतच लागलेला आहे, ठीक आहे. आता याच्या वरती लावायचं आपल्याला, वरच्याला लावायचं. वरती काय राहील? फक्त पॅरापीट राहील. तर व्ह्यूमध्ये जाईल मी, व्ह्यू ऑब्जेक्ट ओनली करेल. त्याचा शॉर्टकट आहे अल्टर व्ही. अल्टर व्ही. तर कुठे लागेल? फक्त बाहेरच्या साईडला, आहे की नाही? कंट्रोल दाबून ठेवायचं. हे इथे नाही, इथे लावलेलं आहे आपण. नाही, इथे लागेल. ठीक आहे. तर हा आपला कोणता लोड लागेल? अरे यार, त्याच्यावर सिलेक्टेड नव्हता, 9 वर सिलेक्टेड होता. अल्टर व्ही. हा इथे 2 जॉईंट दाखवता, 2 नाही दाखवायला पाहिजे होते. याला एकच घ्यावं लागेल आपल्याला. त्याला मर्ज करावं लागेल आपल्याला नंतरपेक्षा आताच करून टाकू. हे लागलेले आहे, आपण त्याला एक मर्ज करून टाकू. याला येत नाही आहे. दोन बीम दाखवत होते, ते तुकडे दाखवत होते. त्यांनी काय होऊन जाईल की तो बीम फेल दाखवला. मग आपल्याला फेल नकोय. रक्षा, तू बघशील तर तुला माहिती पडत क्लासमध्ये, नाही तर काय व्हिडिओ पाहायला लागेल. म्हणून चालू आहे. लोडिंग्स वगैरे कसं लावते, काय लावते माहिती पडत. दोन बीम दाखवत होते तिथे, आता एकच दाखवत. मर्ज करून टाकला मी त्याला. ओके, फक्त आपले काय लागले? वॉल लोड लागले. आता ते सिस्मिक मध्ये, असे नाही लागलेले. कशामध्ये? सिस्मिक मध्ये लावले. तर सिस्मिक मध्ये मला परत काय लावायचं आहे? मला फ्लोअर लोड लावायचं आहे. सिस्मिक मध्ये मला फ्लोअर लोड लावायचा आहे. चेअर्स तिथूनच घेऊन घे. फ्लोअर लोड लावायचा आहे मला. फ्लोअर लोड सिस्मिक मध्ये जेव्हा मी लावणार, तर माझा डेड लोड कितीचा आहे? आता किती काढून दिला तर मी तुम्हाला स्लॅब डेड लोड
3.125 2 लाईव्ह लोड होता. एक हा सिस्मिकसाठी लावणार होता. फ्लोअर फिनिश 1.25 प्लस डेड लोड ऑफ स्लॅब किती 4.375 टोटल लोड होता ना, टोटल स्लॅब लोड आपला. तर मायनस न घेता 4.375. ठीक आहे, हा काढून दिला होता मी पहिल्या क्लासमध्ये आपला. आता याची रेंज बघा, रेंज काय राहणार आहे. रेंज राहणार आहे याची या लेवलपासून, स्लॅब आपला इथून चालू होईल तर 3 मीटरपासून कोणत्या लेवलपर्यंत, याही लेवल नाही, हा जो लेवल आहे आपला, हा लेवल, त्या लेवलपर्यंत 20.4 ही रेंज राहील याची. त्याच्यानंतर लाईव्ह लोड आपला 1 घ्यावा लागेल आपल्याला, 2चा हाफ घ्यावा लागते इथे याच्यामध्ये. तर आपल्याला 1 घेतोय आपण 3 मीटरपासनं या लेवलपर्यंत 15. त्याच्यानंतर परत 1.5चा हाफ, रूफ लोड जो असतो माझा, रूफ लोड हा 1.5 असतो. तर 1.5चा हाफ म्हणजे 0.75. 0.75 हा माझा राहील 18 ते 20.4, 18 to 20.4. हे लागलेले दिसणार नाही, ठीक आहे, लागलेले दिसणार नाही. तर हा सिस्मिक डेफिनेशन माझा कंप्लीट झाला. आता मला माझे हे लावायचे आहे, काय म्हणते, मला लोड केसेस लावायचे, लोड केसेस बनवायचे. ठीक आहे, सो लोड केसेस जे आहे ते डायरेक्टली माझ्याकडे सेव्ड आहे, मी डायरेक्टली कॉपी पेस्ट करतो ते नेहमी. ओके, डिझाईन लोड कॉम्बिनेशन्स. हे लोड कॉम्बिनेशन्स आहे माझे डिझाईनसाठी. पहिले लावतो मी EQ इन X. 1 मिनिट, सॉरी, हे नाही आहे, वाय वगैरे वाला आहे. 1 मिनिट, हां, Z आणि हे वाले लोड कॉम्बिनेशन्स आहे. हे लोड कॉम्बिनेशन्स मी तुम्हाला ग्रुपवर आता टाकून दिली. हे लोड केसेस आहे. पहिले किती लोड केसेस आहे, 53 पर्यंत लोड केसेस आहे. हे 8 आणि 3 11 लोड केस. आणि त्याच्यानंतर लोड कॉम्बिनेशन्स पहिला, आणि हे 201 पासून 213 पर्यंत 14 लोड कॉम्बिनेशन्स. 14 लोड कॉम्बिनेशन्स आणि लोड केसेस, म्हणजे केस किती आहे लोड केसेस. तर लोड केसेस माझे लोड टाईप्स जे आहे ते 11 लोड टाईप्स आहेत. ओके, तर हे मी सरळ काय करतो, कॉपी करतो, Ctrl+C, आणि ते मी डायरेक्टली याच्यामध्ये इम्पोर्ट करतो. म्हणजे मी बनवून ठेवलेलं आहे पहिल्यापासून, त्या कारण मी डायरेक्टली कॉपी पेस्ट करतो. ते आपण बनवू, जनरेट करू शकतो. ठीक आहे, ते जनरेट करू शकतो, पण ते जनरेट करायला जेवढा वेळ लागते त्याच्या वेळेमध्ये माझं Ctrl+C आणि Ctrl+V मध्ये इथे काम जमून जातं. Ctrl+C, Ctrl+V, पेस्ट. खाली करायचं, इथे जिथे फिनिश लिहिलं राहते फिनिशच्या वरती पेस्ट करायचं, फ्लोअर वेटच्या खाली. ठीक आहे, काही दिसत होतं इथे, काहीच नव्हतं. आता आल्या सगळे लोडिंग्स. तर EQ इन X ला ॲड करायचं. तर कुठून ॲड केलं बघा, EQ इन X वर क्लिक केलं मी, ॲडवर गेलो. ॲडवर गेल्यानंतर मग सिस्मिक लोड आहे माझा, सिस्मिक लोड इन X डायरेक्शन 1 पकडायचं. 1 लागेल, दिसतंय का लागलेलं, नाही दिसतं, ॲनलाइज झाल्यावर दिसत. EQ इन Z, सिस्मिक लोड इन Z डायरेक्शन 1च घ्यायचा. तो पण आता नाही दिसतोय, तो पण आपल्याला लावायचा. ठीक आहे, सिस्मिक वेट सॉरी सेल्फ वेट आहे, सेल्फ वेट -1 ॲड करून टाकायचं इन Y डायरेक्शन. ॲड झाला इन Y डायरेक्शन. आता असाइन टू व्ह्यू करायचा, का पूर्ण यायला लागलेलं आहे.
मग वॉल लोड लावायचा आहे. वॉल लोड माहिती आहे आपल्याला किती किती आहे. आत्ताच आपण थोड्या आधी लिहिलेलं आहे वॉल लोड. मेंबर लोड -9, त्याच्यानंतर -6.21, -2.1, हे 3 आहे. तर आता हे लावायचे आहे मला. परत मला 5ही फ्लोअर माझे सिलेक्ट करावं लागेल. अल्टर VB. बाहेर काय लागणार आहे माझा 9 किलोमीटर. तर मायनस या बरं घेतलेला आहे इथे आपण. मायनस आपण या कारण घेतलेला आहे की आपला लोड इथे ग्रॅव्हिटीसाठी कन्सिडर केला आहे आपण, त्यासाठी मायनसमध्ये घेतलेला आहे. असाइन टू सिलेक्टेड बीम अशा प्रकारचे दिसेल तुम्हाला लोड लागलेला. ओके, याचे सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचे. सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला काढून टाकायचे. त्याच्यानंतर मग आतमधला इथे वॉल नाही आहे. इथेही नाही आहे ॲक्च्युली. हा पार्टला वॉल नाही आहे. ठीक आहे, इथे वॉल राहील, इथे वॉल राहील. इथे नाही राहणार, इथे पॅरापिट वॉल राहील. ठीक आहे, इथे वॉल राहील. सो इकडे पॅरापिट राहील, पूर्ण पॅरापिट पॅरापिट पॅरापिट. त्याच्यानंतर मग पॅरापिट लावून देतोय आपण. कंट्रोल दाबून सिलेक्ट केलं तर ते येऊन जातं. आता मी जर बघील तर मला अशी बिल्डिंग दिसते माझी. एक सुटला आहे, हा मागचा सुटलेला आहे, हा सुटलेला आहे. परत अल्टर VB. सांगा काय सुटलाय. हा इकडला कोणता लागलाय ना. यस, हा सुटलेला. अंदर वॉलच नाही आहे ना. इथे वॉल नाही आहे, इथे वॉल नाही आहे. बघा इथे वॉल आहे का, नाही आहे. तरी हा एक वॉल घ्यायची असेल तर मी घेऊन घेतलेली आहे. इथेही वॉल नाही आहे, त्या कारण नाही घेतलं. इथे आपला हा सरळ चाललेला आहे. इथे वॉल आहे, इथे वॉल नाही आहे. हे आपलं चुकलेलं आहे. इथे वॉल घ्यावा लागेल आपल्याला, इथे वॉल नाही घ्यावा लागेल. बघा इथे वॉल घेतलेली आहे आपण, इथे वॉल नाही घेतलेली आहे. इथे वॉल आहे, इथे वॉल नाही आहे. तर आपल्याला टॉगल करावं लागेल हा. तर टॉगल आपण हे करू आणि आपण इथे कोणती वॉल लावलेली आहे, 6 वाली लावलेली आहे, ती काढून टाकू. टॉगल असाइन टू सिलेक्टेड बीम. निघाला, ब्ल्यू नाही दिसतं, इथे लावा लागेल त्याला. ठीक आहे, सगळे लागलेले आहे. आता हा पण लागलेला आहे, हा 9 लागलेला आहे. इथे पण 9 नाही पाहिजे मला. इथे काय पाहिजे मला, 6 म्हणजे 2 पाहिजे. इथे पण मला काढावं लागेल, टॉगल करावं लागेल. अच्छा, हे काढावं लागेल मला. ठीक आहे, आता आहे बरोबर. एक मिनिट, हा घेऊन घेतो मी एवढा पार्ट. अल्टर VB. तर ते काय दिसतं मला, इथे दोन्ही दिसतात, दोन्ही लागलेले दिसतात. काय काय लागलेलं दिसतं. हा 9 किलोन्यूटन काढावं लागेल सगळ्यात पहिले.
आता एकच दिसतोय बघा लोड. इथे पण 2 किलोन्यूटनच टाकायचं. ठीक आहे, हे लोड्स लागले. आता पॅराफिट लावायचं आहे फक्त. हे एवढं भरपूर झालं आहे तुमच्यासाठी आजचं पॅराफिट लावणे आणि त्याच्यानंतर लोड्स लावणे. हे ॲनालिसिस तुम्ही उद्या ॲनालिसिसपर्यंत तुम्ही उद्या पूर्ण मला करून दाखवाल प्लीज. लागलं फक्त वरतीच पॅराफिट लागला. आता इथे आपण स्लॅब डेड लोड लावू. स्लॅब डेड लोड आपल्याला लावायचा आहे. फ्लोअर किती लावला आहे स्लॅब डेड लोड आपण? 4 मायनस घेऊ. आता इथे आपण -4.375. का बरं? ग्रॅव्हिटी करा. किती मीटर? 3 मीटर ते 20.4 होता. 3 ते 20.4 हा असा लागला. बघून घ्या. एक व्ह्यू बघू तर आपल्याला हा असा पूर्ण दिसणार. ठीक आहे. वॉटर लोड काढला होता आपण? नाही काढला होता. आपण म्हटलं होतं का मी जागेवर काढून देईल. 8 फ्लॅट आहे. किती लिटर लागणार पाणी? 10,000 लिटर. 8 फ्लॅट आहे, जवळपास 10,000 लिटर पाणी लागतं. 10,000 लिटर्स कुठे आपण टँक घेऊ? टँकचं प्रोव्हिजन कुठे बघ. वॉटर टँक कुठे ठेवली आहे मी? लिफ्टच्या बाजूच्या याच्यावर ठेवली. किती लिटरची दिलेली आहे? 2 मीटर्स 3.8 × 1.5. 3.8 हा आहे, 2 मीटर हा आहे आणि 1.5 त्याची हाईट आहे. ओके. 10,000 लिटरची कॅपॅसिटी दिली आहे. त्याच्यावरतीच जाते पाणी. तरी आपण 10,000 लिटरचा आपल्याला लोड लावा लागेल आहे की नाही. सो लिफ्टच्या बाजूचा म्हणजे हा वाला एरिया आहे ना, तो म्हणजे हा टावर. हाच टावर आहे ना, टावरवरच राहील ना. तर मला सांगा आता कॅल्क्युलेटरमध्ये मी 10,000 लिटर म्हणजे किती मीटर क्यूब? 10 मीटर क्यूब. बरोबर आहे ना. 10 मीटर क्यूब. 10 मीटर क्यूब इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर किती येते? kg मध्ये येते ते. किलोन्यूटन मध्ये 9.81. येस, करेक्ट. सो 9.81 हा काय आहे? किलो न्यूटन पर मीटर क्यूब. आणि तुमचा 10 मीटर क्यूब व्हॉल्यूम पाहिजे तुम्हाला. $981 किलो न्यूटन झाला. यस, 98.1. सॉरी, म्हणजे याला 100 घेऊन घेऊ. 100 डिवाइड बाय एरिया पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे मला. तर डिवाइड बाय एरिया करावं लागेल ना मला. डिवाइड बाय एरिया म्हणजे हा इतका पार्ट 2 मीटर 2.03 समथिंग आणि 3.8 आहे. अंदर येईल ते. सो कॅल्क्युलेटर मध्ये 100 डिवाइड बाय 2 पॉइंट किंवा 2च पकडू आपण त्याला. 2 डिवाइड बाय 3.8 सॉरी इंटू झाला तो. 100 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 13 पॉइंट लिहून टाका. 13 पॉइंट किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळलं का एरिया? लोड, वॉटर लोड 100 कसाला ते कळलं का? तर 13.15 लावा लागेल मला.
डाउट क्लियर? तुम्ही नंतर विचारता की 9.81 काय आहे डेन्सिटी ऑफ वॉटर मीटर क्यूब. ठीक आहे. सो आपण डेन्सिटी ऑफ वॉटर आणि मीटर क्यूबला आपल्याला इथे लावा लागला आता वॉटर लोड, फ्लोअर लोड लावा लागेल. फ्लोअर लोड -13.15 किती मीटरवर? 20.4. हे कशावर? याच्यावर पण लागत आहे का? लिफ्टच्या गाल्यावर? नाही घेतोय आपण लिफ्टच्या गाल्यावर. घेतोय का? नाही घेतोय. त्या कारण आपल्याला काय घेणे आहे? याचा आपल्याला हॉरिझॉन्टल एक्स डिस्टन्स घेणे आहे 6 मीटर. झेड डिस्टन्स, मिनिमम झेड डिस्टन्स किती आहे तुमचं? 4 मीटर. 4.566 आणि हा डिस्टन्स हा इथे नोडवर क्लिक केला आपण तर 8.035 आणि हा झेड 8.366 ॲड करतो. फक्त इथे लागला आहे. लिफ्टला लागला आहे का? नाही. ओके. मग स्लॅब लाई लोड 2चा आहे. कशाने घेतलेला आहे? IS 875 पार्ट 2 -2 3 मीटर ते 18 मीटर. 18 येतो का? सिस्मिकसाठी हाफ 15 मीटरपर्यंत असेल. आणि मायनस आता हे सिस्मिक हे लाई लोड झालं माझं फ्लोअरसाठी. मग रूफ लोड जे आहे ते परत ॲड करतोय मी. रूफ -1.5 ते 18 मीटरपासून 18 मीटर हाईट आहे पासून ही जी हाईट आहे ही आपली 20.4 आहे. ठीक आहे. टोटल डेड लोड रिपीट लोड मध्ये जायचं. इथपर्यंत डेड लोड आहे आपला. वॉटर लोड पण डेड लोड मध्ये असेल. हा पण डेड लोड मध्ये. स्लॅब लोड, वॉल लोड डेड लोड, सल्फेट डेड लोड. लाई लोड मध्ये स्लॅब लाई लोड रिपीट लोड मध्ये जाईल मी. स्लॅब लाई लोड आणि रूफ लोड ॲड करून टाकेल. सिस्मिक वेट मध्ये रिपीट लोड, डेड लोड प्लस लाई लोड राहील का? यस. डेड लोड, टोटल डेड लोड प्लस टोटल लाई लोड. तर टोटल लाई लोड हा 52 वाली केस होती आपली. त्याला 0.25 राहील. किती राहील? 0.25. तर हा सिस्मिक वेट आपला होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे लोड कॉम्बिनेशन्स आपण लावलेलेच आहे, म्हणजे पहिलेच आपण लावलेले आहे. हे डायरेक्टली कॉपी पेस्ट करायचे. हे मी देऊन देईल तुम्हाला, म्हणजे आता ग्रुपवर टाकून देतो मी तुमच्या. ठीक आहे. आता काय करायचं आहे? आता लोड कॉम्बिनेशन्स तर आपले लागलेलेच आहे. आता आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे? अनालिसिसमध्ये जायचं आहे, स्टॅटिक चेकमध्ये जायचं आहे, ॲड करायचं आहे, रन करून टाकायचं. शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट आपल्याला भेटून जातं. अजून 5 मिनिटं झाले तर डिझाईन येऊन जातं. ठीक आहे. 5 मिनिटं अजून घेऊन घेतो मी, डिझाईन संपून जातं. पण डिझाईनमध्ये आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ट्रायल अँड एरर्समध्ये आपल्याला करावं लागेल. तर ते ट्रायल अँड एरर्स तुम्ही घरी कराल, मला असं अपेक्षित आहे. जर तुम्ही नाही कराल तर उद्या मी इथे येऊन तुम्हाला बसून तुमच्या हाताने करून देईन.
इथपर्यंत. मग ते किती तास लागो, कितीही वेळ लागो, तुम्ही सकाळी आले 11 वाजता की ते मग 6 वाजो की 7 वाजो संध्याकाळचे, जोपर्यंत इथपर्यंत जेवढं शिकवलं नाही तेवढं होत नाही तोपर्यंत तुमची सुट्टी नाही. ठीक आहे. तर आता बघून घ्या. आता आपण डिझाईनमध्ये चाललो. डिझाईनच्या पहिले मी सांगितलं होतं अर्थक्विक लोड आपण बघितला होता, तर लागला होता का? नाही लागला होता. आता बघा अर्थक्विक लोड लागला, एक्स डायरेक्शन लागलाय, झेड डायरेक्शन. आता फक्त इकडल्या डायरेक्शन लागेल का? नाही, मायनस पण लागेल. बघा इकडे मायनस पण आहे. लागला मायनस एक्स ने. ओके. लागला मायनस झेड नी. कॉम्बिनेशन्स आहे, मायनस एक्स मायनस झेड नी सगळीकडनंच लागणार आहे. ठीक आहे. तर आता आपण डिझाईनमध्ये चाललो जाऊ. डिझाईनमध्ये लिहा आता स्टेप्स. कॉन्क्रीटमध्ये जायचं पहिले. डिझाईनमध्ये कॉन्क्रीटमध्ये जायचं. कॉन्क्रीट डिझाईन स्टील येते, त्याच्या खाली कॉन्क्रीटमध्ये जायचं. कॉन्क्रीटमध्ये गेल्यानंतर इथे वरती यायचं करंट कोडमध्ये. करंट कोडमध्ये IS 456 नी करायचं आहे आपल्याला, म्हणून IS कोड आणा म्हणून म्हटलं तुम्ही. ठीक आहे. IS 456 मध्ये गेल्यानंतर डिफाईन पॅरामीटर्समध्ये जायचं. आता इथे क्लिअर कव्हर आपल्याला बीमसाठी किती असते? 25 mm असते, म्हणून 0.025 मीटर. 25 mm डिवाइड बाय 1000, 0.0525 मीटर. एंटर करायचं. 40 mm कशासाठी घेतो आपण? कव्हर कॉलमसाठी. त्याला ॲड करायचं. ॲड केल्याने मग त्याच्यानंतर आपण M20 एवढी मोठी बिल्डिंग करतोय G+5. तर M20 साठी डिझाईन नाही करत आपण. कशासाठी डिझाईन करू? M25 साठी. म्हणून 25,000. आता 1000 का बरं? तो किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. 25 MPa होते, त्याला किलो न्यूटन मध्ये आणि पर मीटर स्क्वेअर मध्ये तुम्हाला करायला जाल, तुम्ही युनिट कन्व्हर्जेशन कराल तर 25,000 होते. ओके. तर 25,000. FY मेन म्हणजे स्टीलचा प्रॉपर्टी. तर स्टीलची प्रॉपर्टी किती स्ट्रेस येते त्याचा? Fe 500. Fe 500 ला 500,000 करावं लागलं आपल्याला. 1 2 3 0. ठीक आहे. 3 0 म्हणजेच किती झाले? हे 3 आणि हे 2, 5 0. इथे पण तसेच 5 आणि 5 0. 1 2 3 4 5 ॲड. त्याच्यानंतर ट्रॅक 2 करायचा आहे आपल्याला आणि आरफेस 3 करायचा आणि याला क्लोज करायचं. इथे खाली आलो तर आपल्याला हे असं दिसून जातं. आणि कमांडमध्ये जायचं आहे डिझाईन बीम, डिझाईन कॉलम आणि टेक ऑफ. हे घेऊन घ्यायचं. डिझाईन बीम, डिझाईन कॉलम. आता बघा हा क्लिअर लावायचा आहे आपल्याला. क्लिअर. सिलेक्ट बीम पॅरलल टू एक्स. सिलेक्ट बीम पॅरलल टू झेड. बीमला लावतोय आपण क्लिअर कव्हर, त्या कारण बीम केले. मग सिलेक्ट बीम पॅरलल टू वाय. कॉलमला लावतोय 40 mm म्हणून कॉलम सिलेक्ट केले, त्यालाही करून टाकलं. आता कॉन्क्रीट सगळ्याला लावणार, कॉलम बीम सगळ्यालाच लावायचा आहे मला, म्हणून असाइन टू व्यू. हा पण मला सगळीकडे लावायचा आहे म्हणून असाइन टू व्यू. हा पण मला सगळीकडे लावायचा आहे म्हणून असाइन टू व्यू. FY मेन आणि FY सेकंडरी. सेकंडरी म्हणजे स्टिरप्स, मेन म्हणजेच मेन बार. ट्रॅक फक्त ना फक्त कॉलमला लावायचा आहे. आणि आरफेस पण फक्त ना फक्त कॉलमला लावायचा. डिझाईन बीम फक्त बीमला राहील. सिलेक्ट बीम पॅरलल टू. सिलेक्ट बीम पॅरलल टू एक्स. सिलेक्ट बीम पॅरलल टू झेड.
डिझाईन इज ओव्हर गेस. कॉन्क्रीट डिझाईन 300 बाय 300 सगळं घेतलेलं आहे आपण. डिझाईन खतम. पण आता तुम्हाला आता रिवाईज करून आपल्याला इकॉनॉमिकल सेक्शन्स आणणे आहे. मी तुम्हाला कॅड फाईल पण देतो. जे मी सेक्शन्स घेतलेले आहेत ते तुम्ही तिथे टाकून बघा. सेफ्टी इथे का नाही निघत तर. आणि उद्या मला इथपर्यंत जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत सगळं पाहिजे. एक आपलं कोणतं झालेलं आहे याचा मी सेव्ह करतो परत फाईल. AC ब्लॉकचा नाही झालेला. हा कसं झाला आहे फ्लाय ॲश ब्रिक. सेव्ह ॲज. उद्या येणे आहे तुम्हाला असंच. मला कशाचं लावायचं आहे आपल्या याचं लावायचं आहे. कशाचं आपल्या AC ब्लॉकचा. उद्या AC ब्लॉक खतम. उद्या इथून खतम. उद्या इथचं मग काहीच काम नाही आहे. मग आपण डायरेक्ट तिथेच भेटू. ठीक आहे. इकडे काहीही काम नाही आहे मग प्रोजेक्टरचं तुम्हाला. ठीक आहे. रिव्हिजन्स उद्या. आणि उद्या जर तुम्ही इथे नाही कराल तर तुमचा परत अजून इकडे 1 दिवस वाढेल. त्याकडे तुम्हाला जितकं झालेलं आहे तितकं तुम्हाला उद्या करणे आहे.